बिग बॉस मराठी सीझन 6 ची कंटेस्टंट तन्वी कोलतेचं एक सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे। नक्की काय आहे गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर तन्वी कोलते असं म्हणते की ती बिग बॉसच्या घरामध्ये इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे। आत्तापर्यंत तिने बिग बॉसच्या घरामध्ये रिअल फेस दाखवलेला आहे आणि ती जशी आहे तशीच घरामध्ये वागत आहे। पण एकंदरीतच तन्वी कोलतेचा परफॉर्मन्स पाहिला तर ती जे बोलते आणि जे वागते यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे। आता पहिला आठवडा बघा, पहिल्या आठवड्यात तन्वी कोलते घरातील सगळ्याच लोकांवरती वरडत होत्या। सोनाली बरोबर भांडल्या, दीपाली बरोबर भांडल्या आणि अक्षरशः घरामध्ये राडा घातला त्यांनी। त्यानंतर भाऊचा धक्का सुरू झाला आणि भाऊच्या धक्क्यावर बोललं गेलं की अहो तन्वी कोलते तुम्ही किती बोलताय। यानंतर तन्वी कोलतेने डायरेक्ट रुचित आणि विशालचा ग्रुप सोडला, कारण ती त्या ग्रुपची मेंबर होती आणि ते सगळे मिळून बाकी लोकांशी वाद घालत होते। आता तन्वीला भाऊंनी सांगितलं की तुम्ही खूप जास्त बोलताय, तर त्यांनी सरळ तो ग्रुप सोडून टाकला आणि त्यांनी एक वेगळं कॅरेक्टर पकडलं। त्यांनी सुरुवातीला आयुष बरोबर मैत्री करायचा प्रयत्न केला, पण आयुष आणि त्यांचं जमलं नाही म्हणून त्यांनी प्रभू बरोबर मैत्री केली आणि एक वेगळं कॅरेक्टर पकडून आतापर्यंत घरामध्ये चालत होत्या। पण हे कॅरेक्टर पकडत असताना तन्वी कोलते त्यांचा मूळ स्वभाव लपवत आहेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी स्वतःचा मित्र प्रभू बरोबर केलं होतं। पण सगळं काही सुरळीत चालू होतं, पण एक आठवडा असा येतो की त्यामध्ये राखी सावंत घरामध्ये येतात आणि तन्वी कोलतेचा गेम एक्सपोज करून टाकतात आणि यानंतर तन्वी कोलते एकदम जास्त बडबड करायला लागतात आणि यानंतर तन्वी कोलतेचा खरा चेहरा समोर यायला सुरुवात होते। तन्वी कोलते मोठमोठ्याने वरडतात, रडतात, डायरेक्ट मुलांबरोबर त्यांचं नाव जोडलं जातंय म्हणून नाराज होतात आणि छोटा विषय मोठा करायचा प्रयत्न करतात। परत ही गोष्ट रितेश भाऊंना आवडत नाही। मग रितेश भाऊ बोलतात की तन्वी कोलते किती बोलताय तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा मुद्दा का करताय। आता ही गोष्ट कळल्यानंतर तन्वी कोलते बोलते की भाऊ मी इथून पुढे असं करणार नाही आणि या आठवड्यामध्ये तन्वी कोलते तेच फॉलो करत आहे। म्हणजे रितेश भाऊंनी सांगितल्यानंतर तन्वी कोलते अक्षरशः गप्पच झालेली आहे। ती स्वतःचं मत सुद्धा मांडत नाहीये। कालचा जर का तुम्ही नॉमिनेशनचा टास्क पाहिला असेल तर त्या नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी कोलतेने उत्तरच दिले नाहीत। एकदम शांतपणे संयमाने तन्वी कोलते बोलत होती आणि याआधी ज्यावेळेस तन्वी कोलतेला नॉमिनेट केलंय किंवा कॅप्टन्सीपासून बाहेर काढलंय त्यावेळेस तन्वी कोलते कशी बोलत होती आणि काल कशी बोलत होती हे सगळ्यांसमोर आहे। याचाच अर्थ काय होतो की तन्वी कोलते जसं भाऊच्या धक्क्यावर इंट्रक्शन मिळतात तशाच पद्धतीचा गेम खेळत आहेत। त्यांनी एक कॅरेक्टर पकडलेलं आहे आणि ते कॅरेक्टर फॉलो करत आहेत। त्यामुळे तन्वी कोलते जे बोलत आहेत की त्यांचा रिअल फेस बिग बॉसच्या घरात दाखवत आहे ते कुठेतरी चुकीचं आहे असं मला तरी वाटत आहे। भाऊच्या धक्क्यानंतर तन्वी कोलते पूर्णपणे बदलून गेलेले आहे। आता हे तन्वी कोलतेने बदललेलं कॅरेक्टर ती किती दिवस फॉलो करते हे पाहणं मात्र उत्सुकतेचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, खरंच तन्वी कोलतेचं हे सत्य आहे का की तिचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय।